दरम्यान बांगलादेशवरील स्थितीवरून कंगना रनौत यांनी एक ट्विट केलं आहे। मुस्लिम देशांमध्ये कोणीही सुरक्षित नाही, अगदी मुस्लिम सुद्धा नाही, असं ट्विट खासदार कंगना रनौत यांनी केलं आहे। बांगलादेशमधील राजकीय भूकंपाबद्दल खासदार कंगना रनौत यांचं ट्विट समोर आलंय। बांगलादेशच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या घडामोडी घडल्यात। विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर शेख हसीना यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे आणि त्या भारतामध्ये आल्यात। त्यांनी तिथून पलायन केल्याचं पाहायला मिळालं होतं। यावर आता कंगना रनौत यांनी एक्सवर पोस्ट करत बांगलादेशातील राजकीय स्थितीवर आपलं मत मांडलंय। तर या ट्विटमध्ये कंगना रनौत यांनी काय लिहिलेलं आहे ते बघूयात। कंगना रनौत यांनी ट्विटरवरून नेमकी काय स्थिती आहे, कशी आहे यावरून भाष्य केलं आहे। आपल्या सभोवताली असलेल्या सर्व इस्लामिक प्रजासत्ताक देशांची मातृभूमी भारत आहे, असं कंगना रनौत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। तर बांगलादेशच्या माननीय पंतप्रधानांना भारतात सुरक्षित वाटतंय, याचा आम्हाला अभिमान असल्याचंही कंगना रनौत यांनी म्हटलेलं आहे। शेख हसीना या भारतामध्ये आल्यात बांगलादेशच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन। त्यानंतर कंगना रनौत यांनी हे ट्विट केलंय, पण जे भारतात राहून विचारत असतात की हिंदू राष्ट्र का, राम राज्य का, तर आता हे स्पष्ट झालंय, असंही पुढे कंगना रनौत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। मुस्लिम देशांमध्ये कोणीही सुरक्षित नाही, अगदी मुस्लिम सुद्धा नाही, असंही ट्विट कंगना रनौत यांनी केलंय। अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि ब्रिटनमध्ये जे काही घडतंय ते दुर्दैवी आहे, असं खासदार कंगना रनौत यांनी म्हटलंय। आम्ही नशीबवान आहोत की आम्ही राम राज्यात राहत आहोत, जय श्रीराम, असं ट्विट कंगना रनौत यांनी केलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।